आज थोडासा वेळ माझ्या हरवलेल्या मैत्रिणींसाठी. शाळेत असताना आम्ही भेटलो की तासभर जायचं आमचा गप्पा मारण्यात, आणि आता तासभर तर सोडाच, 5 मिनटंही बोलायला टाईम नाही, तेही खूप दिवसानंतरसुद्धा. कधीकधी तर खास बोलण्यासाठी भेट व्हायची, आणि आता एका गावात एकाच वेळी सुट्टीला असूनसुद्धा घराच्या बाहेर पडायला होत नाही. तेव्हा फोन नव्हते, पण नाती जिवंत होती. आता खूप महागडे फोन असूनसुद्धा साधा मेसेज करायला टाईम नाही. कुणाचा बड्डे असला तर कधी आहे हे लक्षात ठेवून ज्या मैत्रिणी रात्री 12 वाजता विश करत होत्या, त्याच आता दुसऱ्याचे स्टेटस बघून मेसेज करतात. कॉल तर दूरच राहिला. मध्ये तर असा ट्रेंड होता की जिचा बड्डे आहे तिचा मस्त फोटो स्टेटस लावून कॅप्शनमध्ये आपल्या भावना व्यक्त व्हायच्या. ते वाचून तिलाही बरं वाटायचं. आणि आता फक्त फॉर्मॅलिटी म्हणून स्टेटस ठेवतात. तोही हळूहळू बंद होत चाललाय नात्यांप्रमाणे. माझं लग्न झाल्यावर कसं होणार काय माहिती, असं म्हणणाऱ्या मुली आज स्वतःच्या संसारात बिझी झालेत. बिझी होणं ही काय वाईट गोष्ट नाही, पण त्याच बिझी शेड्यूलमधून तुमचा थोडा वेळ मैत्रिणींना द्यावा असं मला वाटतं. आयुष्याच्या या धावपळीत आपण सगळेच व्यस्त असतो, पण काही नाती अशी असतात जिथे घालवलेला वेळ हीच खरी श्रीमंती असते. तोच थोडा वेळ मनाला आनंद देणारा असतो. व्हिडिओमध्ये बोललेलं जर पटलं असेल तरच लाईक करा आणि सबस्क्राईब करा, आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या बिझी मैत्रिणींना. थँक्यू.